संदर्भात लढा देणाऱ्या शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी. टीईटी बाबत इतर राज्यांच्या धर्तीवर सरकार निर्णय घेईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली आहे. शिक्षकांचं नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारनं पुनर्लोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विधी आणि न्याय विभागानं पुनर्लोकन याचिका दाखल करणं योग्य होणार नसल्याचा संदर्भ दिला होता. तरी देखील शिक्षकांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकार सकारात्मक आहे असं पंकज भोयर यांनी म्हटलं आहे. टीईटी संदर्भातला निर्णय आपण सर्वजण आणतो हा की राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे. हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला आदेश आहे आणि या आदेशाचं पालन करणं आपलं सर्वांचं काम त्या ठिकाणी आहे. तरी देखील शिक्षकांचं कुठेही त्या ठिकाणी नुकसान होऊ नये याच्याकरिता राज्य सरकारने पुनर्लोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. परंतु आपल्या विधी व न्याय विभागानं त्यामध्ये संदर्भ दिला की हे दाखल करणं योग्य होणार नाही. तरी देखील आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेता आपण इतर राज्यांनी जे दाखल केलं त्याच्या प्रति मागवितो आहे. त्या घेऊन आपण पुन्हा एकदा शिक्षण विभाग पुन्हा एकदा विधी व न्याय विभागाला सांगेल की इतर राज्यांनी केलं आहे त्याच्यामुळे आपण देखील दाखल केलं पाहिजे. तर आपण पुन्हा विधी व न्याय विभागाला सांगू आणि पुन्हा एकदा पुनर्लोकन याचिका त्या ठिकाणी सादर करता येते का आणि एक सर्वसमायोजक कुठल्याही शिक्षकाचं याच्यामध्ये नुकसान होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न